लोकसभेच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत। अशातच भाजपने 20 जागांची यादी जाहीर केलेली आहे। मात्र परभणीसाठी असेल, ठाणे असेल, कोल्हापूर लोकसभा असेल, यासाठी शिवसेना आग्रही आहे। आपली आता नेमकी भूमिका काय असणार आहे या जागांसाठी? बघा, जागा वाटपाचं युती ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। भाजपने ज्या 20 जागा डिक्लेअर केलेल्या आहेत त्यात कोणतीही जागा शिवसेनेची त्यांनी घेतलेली नाही आणि मुळामध्ये ज्या शिवसेनेच्या आहेत त्या तर आमच्या आहेतच आहेत आणि त्या जागावर आमचा आग्रह आहे। म्हणून आता हे वरिष्ठ नेते जेव्हा एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे अंतिम बोलणी करून निर्णय घेणार आहेत। पण मूळ आता जर तुम्ही पाहत असाल हे परभणीचे कार्यकर्ते आलेले, त्यांची मूळ शिवसेनेची जागा आहे तर ती देता येणार नाही। तर अशा काही ज्या जागा आहेत, एखादी जागा एक्सचेंज करणं हा भाग वेगळा, परंतु बाकी जागावर आमचा दावा तर आहेच आणि ते आम्हाला ते मिळतील अशी आम्हाला अपेक्षा सुद्धा आहे। कोल्हापूर लोकसभेवरून आता पुन्हा एक वेगळा वाद होताना पाहायला मिळतो। समर्जित गाडगेंना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली पाहिजे असं भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांची मागणी। माढ्यामध्ये पण तसाच प्रॉब्लेम सुरू आहे। माढा असेल, कोल्हापूर असेल, आणखी ठाण्यामधले काही एखादी जागा असेल, बघा कार्यकर्त्याची भूमिका ते मांडत असतात, परंतु वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घ्यायचा असतो। तिथलचा असलेला एकंदरीत सर्वेचा रिपोर्ट काय, तिथलचे असलेली पक्षाची ताकद काय, या सर्व गोष्टीचा जेव्हा ते पुरेपूर विचार करतील त्या टायमाला त्याच्यावर निर्णय घेतला जातो। परंतु कार्यकर्त्यांनी मागूच नाही असं काही नाही, परंतु मागताना एक लिमिटपर्यंत मागितलं पाहिजे आणि ज्या वेळेला नेता निर्णय घेतो त्या टायमाला तो विषय तिथं थांबला पाहिजे। विजय शिवतारे यांच्यावरून वाद होताना ठाण्यामध्ये पाहायला मिळतोय। विजय शिवतारे यांनी अजितदादांवरती टीका केल्यानंतर आनंद परांजपेंनी थेट इशारा मुख्यमंत्र्यांना दिलाय। कल्याण लोकसभेमध्ये वेगळं चित्र दिसलं। थेट इशारा वगैरे आम्ही काही मानत नाही आणि मी कालही बोललेलं की कृपया प्रत्येकजण अजितदादाची भाषा, प्रत्येकजण शिंदे साहेबाची भाषा, प्रत्येकजण फडणवीसची भाषा वापरू नका। जो त्यांचा अधिकार आहे त्यांच्यापर्यंत सीमित राहू दे। जर त्याला प्रत्युत्तर द्यायचं ठरलं मग हे वाद वाढत जातं आणि हे वाद इलेक्शनच्या काळामध्ये वाढू नये असं आमच्या मताचं आम्ही आहोत। नसतं मग चॅलेंज द्यायला तर काही आम्ही काही कमी नाहीत, परंतु तो वाद वाढू नये ही काळजी आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो। हा शिवतारेंना बोलवलं आहे, आता वर्षावर आता CM गेलेले आहेत, शिवतारेशी ते काय बोलायचं असेल ते बोलतील, परंतु काहीतरी बाईट द्यायची, काहीतरी TV मध्ये आलं पाहिजे, काहीतरी मोठा चॅलेंज आपण देतोय असं या आविर्भावात कुणी राहू नये। निवडणुकीमध्ये युती असताना संयमानं बोललं पाहिजे। संयम जर सुटला तर मग त्याला प्रत्युत्तर द्यायला इतर जण तयार असतात। तर गेल्या 3 ते 4 तासापासून आपण आतमध्ये होतात, म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे भेटला होतात। काय यादी कधीपर्यंत फायनल काय बोलणं झालंय? 2 दिवसामध्ये यादीचा पहिला टप्पा हा जाहीर होईल। 2 टप्प्यामध्ये आमची यादी जाहीर होणार आहे। पहिला टप्पा कदाचित सोमवारी आम्ही जाहीर करू, रविवारी किंवा सोमवारीच पहिल्या टप्प्याची यादी जाहीर होणार आहे। संभाजीनगरची जागा कोणाकडे? शिवसेनेची आहे, ती परभणीची शिवसेनेची आहे। अनेक जागा ज्या आमच्या आहेत त्या आमच्या आहेत, या जागा कधी चेंज होणार नाहीत असं आमचं एकंदरीत आमचे आत्मविश्वास आहे आणि शिंदे साहेबांना ते सर्व गोष्टीची माहिती आहे। थँक्यू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।